दरम्यान वाशिममधील पोहरादेवी इथं रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। देशभरातील भाविक पोहरादेवीत दाखल झालेले आहे, तर मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे। अधिक अपडेट या प्रकरणी घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, प्रणिता, रामनवमी उत्सवाला मोठं महत्त्व जे आहे ते बंजारा समाजामध्ये मानलं जातं आणि बंजारा समाजाची काशी असलेल्या या पोहरादेवी या ठिकाणी मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी जगदंबेच्या दर्शनाला, सेवालाल महाराजांच्या दर्शनाला, रामराव महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला या ठिकाणी एकवटलेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जर पाहिलं तर आता सेवालाल महाराजांच्या मंदिराचं काम निर्माणाधीन आहे। या ठिकाणी कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र त्यासोबतच राजस्थानासह देशभरातील बंजारा भाविक जे आहेत ते आज या श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी एकवटतात। नवस फेडणारी यात्रा म्हणून या संपूर्ण उत्सवाकडे जे आहे ते बघितलं जातं। कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि मोठी काळजी देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी घेतली जात आहे। बंजारा समाजातील भाविकांचा महासागर जो आहे तो आज या ठिकाणी या संपूर्ण उत्सवानिमित्त येणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा जी आहे ती केली जाणार आहे। या जगदंबा माता आणि रामराव महाराज मंदिरा परिसरातील या ठिकाणी होम हवन पूजा अर्चा जी आहे ती केली जाणार आहे आणि त्या ठिकाणापासून उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे। या ठिकाणी मोठी सभा देखील मंदिर परिसरामध्ये देवेंद्र फडणवीसांची या ठिकाणी होणार आहे। त्यामुळेच पोहरादेवीत हा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।